आज मार्केटमध्ये परत एकदा जबरदस्त ट्रॅप दिसून आला आहे। ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो निफ्टी इंडेक्सचा बघितला तर 34 स्टॉकमध्ये सेलिंग आहे, फक्त 16 स्टॉकमध्ये बाईंग होतं। आजच्या ट्रेडिंग सेशनला आयटी सेक्टर, ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग होताना दिसून आले। फक्त रियालिटी एकच सेक्टर आहे ज्यामध्ये जबरदस्त तेजी होती। आज निफ्टी इंडेक्सनं 25,048चा लो तयार केला। निफ्टीचा हाय होता 25,138, म्हणजे निफ्टी इंडेक्स दिवसभरामध्ये फक्त 80 पॉईंटची रेंज तयार केली आहे। पण त्यातल्या त्यात जर तुम्ही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मार्केटची रेंज बघितली तर ही रेंज 40 ते 50 पॉईंटची असलेली दिसून येते। मित्रांनो, मार्केटमध्ये असं काय घडलं ज्यामुळं मार्केट आज दिवसभर शांत राहिलेलं दिसतंय? पाठीमागच्या 8 ट्रेडिंग सेशन पासून निफ्टी इंडेक्समध्ये जी तेजी होती ती आज कुठं ना कुठं थांबताना दिसून आले। पण मित्रांनो, मार्केटमध्ये सेक्टर स्पेसिफिक जबरदस्त ॲक्शन असलेला दिसून येतोय। मित्रांनो, राफेल इंडियाच्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट येते। डिफेन्स सेक्टरमध्ये पुढल्या 5 ते 6 वर्षामध्ये एका मोठ्या रॅलीला सुरुवात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, कारण का 2 लाख कोटीच्या ऑर्डर्स जे आहेत या सेक्टरमध्ये पेंडिंग आहेत असं म्हटलं जात आहे। त्याचबरोबर येणाऱ्या आठवड्यामध्ये मे बी पॉसिबल मार्केटची लिडरशिप बँक निफ्टीकडे ट्रान्सफर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। बँक निफ्टी इंडेक्समध्ये जर ही लिडरशिप फॉर्म झाली तर डेफिनेटली बँक निफ्टी इंडेक्स निफ्टी इंडेक्सला 25,800 पर्यंत देखील घेऊन जाण्याची कॅपॅसिटी ठेवतो असं देखील म्हटलं जात आहे। त्याचबरोबर मित्रांनो, भारतामध्ये 44 म्युच्युअल फंड कंपन्या आहेत। या म्युच्युअल फंड कंपन्यांकडे जवळपास 1.85 लाख कोटी रुपयांची कॅश आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पहिल्यांदाच त्यांच्याकडील कॅशचं प्रमाण कमी झालंय। त्यांच्याकडे जो कॅश होता तो त्यांनी मार्केटमध्ये डिप्लॉय केलेला दिसून येतोय। याचा अर्थ मार्केट डेफिनेटली बॉटम बनवायचा प्रयत्न करत आहे, कारण मार्केट वर जाणार आहे म्हणूनच म्युच्युअल फंड कंपन्या त्यांच्याकडे असणारी कॅश आता मार्केटमध्ये डिप्लॉय करत आहेत। मित्रांनो, तुम्ही पाठीमागच्या 1 महिन्यामध्ये मार्केटमध्ये किती कॅश डिप्लॉय केली आणि तुम्ही कोणत्या सेक्टरवरती बुलिश आहात हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आणि अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा। धन्यवाद।